शाहरुखचं देखील कौतुक करावं लागेल. संघाची धुरा आपल्या खांद्यावर आहे. यावेळेस फुल टॉस बॉल होता, फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या बाजूला. चेंडू जातोय सीमा पार, षटकार. पहिलाच बॉल. इरादे मजबूत केले जात आहेत. केशव चव्हाण मात्र प्रेशर मध्ये दिसत आहेत. तसेच फ्रेंड्स 11 संघाचे कोच रवी बापू आपल्यासाठी या ठिकाणी कॉल होतोय. आईस्क्रीम आलेला आहे, थंड व्हायचा आहे. आणि हे खास आईस्क्रीम पवन भोसले यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. तेजपाशी संपर्क साधायचा आहे, थंड व्हायचा आहे. चला निघालाय का? कॉल होतोय पुन्हा एकदा आपल्यासाठी, पुकार होतोय. ओहो, या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या बाजूला आहे. पुन्हा एकदा षटकार आहे. दिनेश मात्र खवळलाय आता. पुरेपूर या ठिकाणी दिनेश आपल्या फलंदाजीचा पुरेपूर या ठिकाणी वापर करतोय. दिनेश दाखवून देतोय संघाची धुरा त्याच्या खांद्यावर आहे. जबाबदारी घेतायत मित्रांनो, घेणं गरजेचं आहे. संघ आपला आहे. मी माझ्या नावासाठी नाही तर गावासाठी क्रिकेट खेळतोय मित्रांनो, दाखवून देतोय दिनेश या ठिकाणी. पुन्हा एकदा प्रेशर दिसतंय या ठिकाणी. केशव चव्हाण पुरेपूर प्रेशर मध्ये आलेले आहेत. या ठिकाणी पंचांचे पुन्हा जमिनीच्या दिशेने समांतर होत आहेत. मिळते अवांतर धाव या ठिकाणी. पुन्हा लागला तर मटका नाही तर आयुष्याचा चटका होतोय डायरेक्ट. केशव चव्हाण हो, स्लोवर बॉल पुन्हा एकदा फेकून दिलाय. या ठिकाणी लागोपाठ 3 षटकार आहेत. आता मात्र प्रेशर वाढलाय. शाहरुख आता प्रेशर वाढलेलं दिसतं या ठिकाणी. दिनेशचं कौतुक करावं लागेल या ठिकाणी. बॅक टू बॅक 3 षटकार मारलेले आहेत. टाळ्या वाजवा मित्रांनो दिनेशसाठी. उत्कृष्ट अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते दिनेशच्या माध्यमातून. हारलो मी तरी मला हरल्याची खंत नाही. हारलो मी तरी मला हरल्याची खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, लढायला माझ्या आता अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन, माझा लढा माझ्या संघासाठी. दिनेश दाखवून देतो या ठिकाणी. ओ पुन्हा एकदा फेकून दिलाय. बॅक टू बॅक चौथा षटकार आहे वैयक्तिक दिनेश. 9 बॉल आणि 34 धावा. विस्फोटक खेळी म्हणावे लागेल दिनेशची या ठिकाणी. पुरेपूर या ठिकाणी आक्रमक केलं जातं या ठिकाणी गोलंदाजावर. या ठिकाणी केशव चव्हाण पूर्णपणे प्रेशर मध्ये आहेत. लागोपाठ 4 6 मारलेले आहेत. आणखीन एकदा मारले स्कोअर मित्रांनो. बॅक टू बॅक या ठिकाणी 5 षटकार आहेत. पूर्णपणे मॅचवर कब्जा मिळवतोय दिनेश. रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी केलं जात आहे. रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतंय का पाहायचं या ठिकाणी. सर्वांच्या नजरा या मैदानाला लागलेल्या आहेत. प्रशांत भोईटे यांचे 5 बॉल 5 षटकार होते. आता 6 बॉल 6 षटकार. दिनेश मारतोय का? सगळ्यांच्या नजरा या ठिकाणी लागून आहेत मैदानाच्या दिशेने. 6 बॉल 6 षटकार मारले तर एक निगडी प्रीमियर लीग 2025 एक नवा आव्हान, नवा इतिहास या निगडीच्या मैदानामध्ये. 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे निशांत भोईटे यांच्या माध्यमातून. होणार का तो इतिहास निगडीच्या मैदानामध्ये? निगडीच्या मैदानामध्ये घडणार आहे का इतिहास पाहायचंय. या ठिकाणी निशांत भोईटे बॅक टू बॅक या ठिकाणी टॉप बॅटवर करायचे दिनेश. आपला तून पार या ठिकाणी षटकाची समाप्ती होण्यात 6 बॉल 6 षटक. योगेश चौधरी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी. प्रशांत भोईटे पहा कौतुकाचा वर्षाव आहे या ठिकाणी मित्रांनो. क्रिकेट आहे. 12 बॉल 17. अमोल पवार नेव्ही, मर्चल नेव्ही यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक दिनेशसाठी.
अक्षय जाधव 200 रुपयाचा पारितोषिक आहे. निगडीच्या मैदानामध्ये इतिहास गाठला जातोय मित्रांनो. 6 बॉल 6 षटकार. आणि जे पंचांच्या भूमिकेमध्ये काम करतायत आमचे विजय मचुगडे सर, यांच्याकडून देखील 100 रुपयाचा पारितोषिक दिनेश यांच्यासाठी पुकार होतोय. 12 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. प्रशांत भोईटे एनपीएल कमिटीचे सदस्य आमचे गुरुवर्य यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळत आहे. शुभम साठी आणि दिनेश कडून 500 रुपयाचं, निशांत भोईटे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन स्वरूपाने झालेलं आहे. बाबू पवार एनपीएल कमिटीचे सदस्य यांच्याकडून देखील दिनेश साठी 200 रुपयाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये आलेले आहेत. टाळ्याने कौतुक. कृष्णात पवार आमचे पंच म्हणून लाभलेले निगडीच्या मैदानाचे सितारे यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. निगडी प्रीमियर लीग 2025. वा दिनेश, कौतुकाची थाप आहे. हॅलो किती काय अथर्व टेडरचे